26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस हा दिवस केवळ परेड आणि नेत्यांच्या भाषणाचा नाही, तर हा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमांना आठवण्याचा। कारण त्यांनी अशा देशाचे संविधान लिहिले जिथे काही अंतरावर भाषा बदलते, काही अंतरावर संस्कृती बदलते, काही अंतरावर विचार बदलतात, तर काही अंतरावर देशाचा भूगोलच बदलतो। अशा विविधतेने भरलेल्या देशासाठी संविधान लिहिणे सोपे काम नव्हते। आपल्या देशाला हजारो वर्षाचा गुलामगिरीचा इतिहास, देशात धर्म आणि धर्मग्रंथाच्या नावाखाली दगड देव झाले, तर माणूस पशुपेक्षाही हीन झाला। परंपराच्या नावाखाली स्त्री आणि माणसाचा छळ या देशात मोठ्या प्रमाणात सुरू होता। या सोबत देशात एकता नाही, तर प्रत्येक कणाकणात विषमता माजली होती। आणि म्हणूनच आपल्या देशाला एकसंध बांधणे कठीणच नव्हे, तर अशक्यप्राय देखील होते। एक वेळ सूर्य पश्चिमेकडून उगवला असता, पण हा देश एकसंध बांधता आला नसता। पण हे अशक्यप्राय काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवले, आणि याचमुळे भारत देश विश्वगुरु आणि 5वा महासत्ताक देश बनत आहे। म्हणूनच 26 जानेवारी हा केवळ परेड आणि नेत्यांच्या भाषणाचा दिवस नाही, तर हा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमांना आठवण्याचा। मित्रांनो, बाबासाहेबांच्या परिश्रमांना नमन करण्यासाठी या रीलला लाईक करा। संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर विरोधी लोकांपर्यंत ही रील पोहोचण्यासाठी तुमच्या स्टोरीवर शेअर करा, आणि अशाच रीलसाठी प्रबुद्ध टीव्हीला फॉलो करा।